राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम दुकान चालले घराकडे. ज्येष्ठाची ज्वलंत दुपार. अनोखी तिच्या घरच्या अंगणात काही फाटलेल्या जुन्या पोत्यांना घेऊन बसली होती. अनोखी, काय करतेस? अरे विमला, ये आत ये. अगं, काही जुन्या गोण्या घरात ठेवल्या होत्या ना, मी विचार केला स्टूलवर बसण्यासाठी यांचा वापर करून एक सीट बनवते. विमलाने पाहिलं की अनोखी पोती शिवून ती पटुआ गवतावर अतिशय सुंदर कलाकृती बनवून सीट बनवत होती. ओ वा, किती सुंदर. अनोखी, तू तर खरोखर अद्वितीय आहेस. एवढी सुंदर नक्षी करून तू या जुन्या गोण्या नवीन केल्या आहेस. अगं, यात मोठे काय? हे काम मी वर्षानुवर्ष करत आले. ओहो, या अनोख्या कलेवर जगभरात किती प्रेम आहे हे तुम्हाला माहित नाही. खरंच? हां, आणि तुमची इच्छा असेल तर तुमची ही कला उत्पन्नाचे साधनही बनू शकते. काय बोलतेस? आता मला सांग, या गोण्यांवर केलेली भरतकामही आपल्यासाठी उत्पन्नाचे साधन होऊ शकते? हो, का नाही? बरं, एक काम करा. तुम्ही आतापर्यंत भरतकाम केलेल्या सर्व पोत्या आणा. ठीक, आत्ता घेऊन येते. थोड्याच वेळात अनोखीने तिच्या खोलीतून खूप सुंदर गोण्या आणल्या. विमलाने एक एक करून सगळ्यांचे फोटो काढले आणि ते तुमच्या सोशल मीडियावर शेअर केले. असेही लिहिले होते की माझी मैत्रीण अनोखीची अनोखी नक्षी. तुम्हालाही या गोष्टींनी तुमचे घर सजवायला आवडेल का? होय असल्यास आमच्याशी संपर्क साधा. येथे ते पाठवले आहे. अल्पावधीतच विमलाच्या सोशल मीडियावर अनोखीच्या कामाचे कौतुक होऊ लागले. अरे वा, किती सुंदर नक्षी आहे. हो यार, मला पण विकत घ्यायचे. बघ अनोखी, किती लोकांना हे सुंदर पोते विकत घ्यायचे आहेत. खरंच विमला? लोकांना खरोखरच हे विकत घ्यायचेत का? हो हो, हे आहे सोशल मीडियाचे आश्चर्य. फोन आता फक्त बोलण्यासाठी राहिलेला नाही. आता ती बँकही आहे, दुकानही आहे आणि शाळाही आहे. अच्छा, असं आहे तर मस्त. मला पण शिकव ना हे सगळं कसं केलंस ते. हो हो, का नाही. तुमचा मोबाईल तर घेऊन या. आत्ता घेऊन आले. विमलाच्या मदतीने अनोखी सोशल मीडिया वापरायलाही शिकली. दुसऱ्याच दिवशी तिने सोशल मीडियावर एक छोटा व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आणि त्याचे काम स्पष्ट केले. अनोखीच्या कलेची चित्रे काही दिवसातच हजारो लोकांनी पाहिली. अनेकांना तिने बनवलेल्या वस्तू विकत घ्यायच्या होत्या. अनोखीने हळूहळू तिची कला जगभरातील लोकांसोबत सुरक्षितपणे कशी शेअर करायची हे शिकून घेतले. तिच्या यशाची कहाणी आजूबाजूच्या गावापर्यंत पोहोचू लागली. अनेक स्त्रियांना आता तिच्याकडून हे सगळं शिकायचं होतं. अनोखीचे प्रयत्न आता फक्त तिच्यापुरते मर्यादित नव्हते. आता तिच्या या प्रवासात आणखी महिलाही सामील झाल्या होत्या. आज ती इतर महिलांनाही आपली कला आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करायला शिकवते. आता दुकान घरी आले असून त्याची शाळाही घरूनच सुरू आहे. आताच आपण ऐकत होता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम दुकान चालली घराकडे. अनुवाद आणि रेकॉर्डिंग समर्थन लॅपर एंटरटेनमेंट सोबत. प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रोफेसर उषा शर्मा. अकॅडमिक सपोर्ट याचना गुप्ता.